सर हाच तो प्रश्न आहे ज्या प्रश्नाला मला 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागतो. नाही मित्रा, तिसरा प्रश्न किंवा दुसरा प्रश्न तुझा 5 सेकंद देईल. चला चेक करा काय आहे या प्रश्नाचा कंटेंट. कंटेंट काय सांगते? चार पुरुष अथवा 6 स्त्रिया. ठीक आहे, पुरुषांची आणि स्त्रियांची संख्या 4 आणि 6 आहे. त्याच्यानंतर आता कार्यक्षमता तुम्हाला माहित नसेल तर बॅच घेऊन टाका. कार्यक्षमता जी आहे पुरुषांच्या संख्येच्या व्यस्त असते 6 आणि 4. ओके, मग एका दिवसाचं काम 4 × 24. आता तुला जास्त एक्स्ट्रा ताण नाही घ्यायचं. एखादा प्रश्न नाही समजला की डायरेक्ट पाठच करून टाकायचं किंवा लॉजिक समजून घ्यायचं की या दोघांचा गुणाकार साइन चोक 24, या दोघांचा गुणाकार म्हण, या दोघांचा गुणाकार म्हण. एका दिवसाचं काम 24 झालं. असं किती दिवसात काम पूर्ण होत आहे? 20 दिवसात काम पूर्ण होत आहे. म्हणजे एकूण काम झालं 480. हा झाला तुझा पहिला भाग. ओके, क्लिअर आहे. देन त्याच्यानंतर आता रिक्वायरमेंट काय आहे? तर रिक्वायरमेंट आहे इथून पुढं 2 पुरुष लागतील. 2 पुरुषांचं काम आहे, एका पुरुषाचं 6 आहे, 2 पुरुषांचं काम 12 आहे. ही कार्यक्षमता आहे. एका स्त्रीचं काम 4 आहे, 9 स्त्रियांचं काम 36 आहे. मग 2 पुरुष 9 स्त्रिया एकूण 12 + 36 म्हणजे एका दिवसाला 48 काम करतील ना भाऊ. मग 480 भागिले 48 उत्तर किती आहे? 10. सर हे नाही झालं ना 10 सेकंदामध्ये. आता बघ, हे 10 सेकंदात नाही झालं हे सांगण्यासाठी मला वेळ लागलेला आहे. पण जेव्हा तू परीक्षेमध्ये उतरशील, परीक्षेत गेल्या गेल्या तुझं पहिलं काम काय राहणार आहे? 4 आणि 6 याला उलट केलं 6 आणि 4 या दोघांचा गुणाकार 24 आणि त्याच्यानंतर ही संख्या इथली घेतली दिवसांची संख्या 20, एकूण झालं 480. आता एवढं काम करण्यासाठी माझ्याकडे पुरुष आहेत 2, तर यांचं काम झालं 12, स्त्रिया आहेत 9, 9 चोक 36, 12 आणि 36 48 आणि उत्तर आहे तुमचं 10 सेकंद. उत्तर आहे 10 दिवस आणि उत्तर आलं आहे 10 सेकंदामध्ये. राईट. चलो नेक्स्ट प्रश्न पुढचा पॉज करून चेक करायचं. या प्रश्नाला 30 सेकंद आणि पुढच्या प्रश्नाला 10 सेकंद लागतील बघा. ठीक आहे. येस, काय सांगितलेलं आहे? 4 माणसे 7 महिला. 4 माणसे 7 महिला हे झालं संख्या झाली. ही माणसांची आणि महिलांची संख्या झाली. त्यांची कार्यक्षमता दिवसाला किती काम करायला? तर 7 आणि 4. 7 आणि 4 कोणाचंही एक काम घ्या. 7 चोक 28 एका दिवसाचं काम होत आहे 28. असे किती दिवस काम केले? 60 दिवस काम केले. 60 दिवस काम केले. 6 8 48, 6 2 12 4 16. उत्तर किती आहे? 1680. आता मला हे 1680 काम करायचं आहे आणि 1680 काम करण्यासाठी त्यांची रिक्वायरमेंट, आता त्यांच्याकडे माणसं आहेत 8. मग 8 माणसांनी एका दिवसाला 756 काम केलं आणि 7 महिन्यांनी 7 चोक 28, 56 + 28 किती झाले? 84. 84 दुनी 168. उत्तर आहे तुमचं किती? 20 सेकंद. 20 दिवस असेल तुमचा आन्सर. सेकंद काय येत आहे? कारण माझी इच्छा आहे की तुमचं उत्तर सेकंदामध्ये आलं पाहिजे. चला त्याच्यानंतर काय असेल की कंबाईनला आलेला प्रश्न 2024च्या परीक्षेला. राईट. तर याही प्रश्नाला तुम्हाला त्याच अँगलनं सोडवायचं आहे. काय आहे बघा, 7 पुरुष, चेक करा, 7 पुरुष आणि 10 महिला. 7 पुरुष 10 महिला, कार्यक्षमता 10 आणि 7. एकूण काम तुम्हाला सांगितलं कोणाचं पण घ्या, एकाचं 70 आहे. असं एकूण 100 मीटर नाही घ्यायचं. पहिले दिवस घ्यायचं की किती दिवसात बांधत आहेत भावा. 10 दिवसात 70 10 700. हे झालं एकूण काम. आता एवढं काम करण्यासाठी काय किती माणसं आहेत तुमच्याकडे? 14 पुरुष. ओके, 14 पुरुष म्हणजे झाले 140 काम. 20 महिला म्हणजे यांचं पण झालं 140. 14 10 40, 20 7 140, एकूण झालं 280. 280 म्हणजे हे झालं 2.5 दिवस. आणि बघितलं तर काय पर्यायामध्ये नाहीये सर, मला कळालं तुमची ही ट्रिक जी आहे ते फर्जी आहे, परीक्षेला लागू पडणार नाही. नाही बाबा, चेक कर. ही 100 मीटरची भिंत होती, आता भिंत झाली 600 मीटरची. 100 मीटरवरून 600 मीटर म्हणजे 6 मजली काम वाढलं. 6 मजली काम वाढलं की 6 दिवस 6 पट काम दिवस वाढले. 25 × 150. तर उत्तर आहे तुमचं 15. आता सांगा, कंबाईनचा प्रश्न असू द्या, एमपीसीचा प्रश्न असू द्या, एसएसचा प्रश्न असू द्या, वेळ तर लागणार आहे फक्त 10 सेकंद किंवा 5 सेकंद. बरोबर आहे. आता काही जण तर काय करतील बघा, याचं उत्तर तुम्हाला सांगायचं, याचं उत्तर किती येते. राईट. अरे इथं नका सांगू, खाली कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायला विसरू नका बघा. राईट, कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायला विसरू नका. पुढचा प्रश्न मी घेतो. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न, 5 पुरुष 8 स्त्रिया
8 त्यांचं काम, 8 काम आणि 5 काम, तर एकूण काम 8 पंचे 40 दिवस घेतले 12, तर एकूण काम झालं 480. आता हे 480 काम करण्यासाठी नवीन माणसं आले, ट्रक भरून पुष्पानं नवीन माणसं आणले. या पुष्पानं आणले नवीन माणसं किती आणले? ट्रक मध्ये आले 2 पुरुष, त्यांनी म्हणले की मी 16 झाडं कापतो. नंतर आणल्या 4 स्त्रिया म्हणले की आम्ही 20 झाडं कापतो. आणि त्याच्यानंतर पुष्पानं आणलेल्या माणसांनी एकूण एका दिवसाला किती? 36 झाडं कापणार आहेत. झाडं कापायचे होते पहिले 480, तर बघा किती असणार आहे. 12 चौक 48, 12 36, म्हणजे पुष्पाला दिलेलं काम पूर्ण होणार आहे 13.103 दिवस. नाही एवढंच लागतं ना भावा, मला माहित पाहिजे मला या टाईपचे प्रश्न येण्यासाठी सर काय करावं लागेल. तर मला या टाईपचे प्रश्न येण्यासाठी एक तर आपलं युट्यूबचं लेक्चर चेक करा, आणि अदरवाईज जर नाही वाटलं तर मग ही तलाठी भरती एमपीएससी पॅटर्नची अंकगणित बुद्धिमत्ताची बॅच घ्या. या बॅच मध्ये आहे तुम्हाला सर्वात बेस्ट काय आहे, एमपीएससी चे 50 मार्क्सचे पेपरचे व्हिडिओ सोल्युशन असणार आहे. 200+ व्हिडिओ, 1 वर्ष व्हॅलिडिटी आणि अनलिमिटेड व्ह्यूज साठी असणार आहे. चला मी काही जास्त देत नाहीये, नॉर्मलच आहे, पण ज्या पद्धतीनं प्रश्न आहेत तुम्हाला समजत असेल त्यानुसारच तुमची बॅच बनलेली आहे. चला शेवटचा प्रश्न किती सेकंद लागले सगळ्यांनी चेक करा. प्रामाणिकपणे चेक करून सांगा किती सेकंद लागले. एक तर तुम्ही उत्तर पण द्या आणि दुसरं आन्सर पण किती सेकंदात लागले ते सांगा. 3 पुरुष 4, 4 3 12 43, त्यानंतर 7 चौक 28, आणि त्यानंतर किती आहे 5 त्रिक 15, 28 + 15 उत्तर आहे 43. 43 कॅन्सर, उत्तर आहे 12 दिवस. ठीक आहे, तर कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला सांगायचं आहे एकूण मागच्या प्रश्नाचं उत्तर, आणि देन त्याच्यानंतर तुम्हाला सांगायचं आहे की या प्रश्नाला सोडण्यासाठी किती वेळ लागतो. ठीक आहे, तर तुम्ही आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये जरूर टाका. याच टाईपचे आणखी एमपीएससी पॅटर्नचे नवीन प्रश्न बघण्यासाठी मॅथ्स बाय सचिन सर ऍप्लिकेशन, युट्यूब, टेलिग्राम सगळं डाउनलोड असलंच तुमच्याकडे. सबस्क्राईब आणि शेअर करा आणि लाईक करा. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.